आपला बार्शी तालुका महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित केला होता आणि त्या अनुषंगाने टंचाईच्या अनुषंगाने ज्या काही उपाययोजना करायच्या होत्या त्या अनुषंगाने आपण संभाव्य कृती आराखडा जो होता आपला 2023-24चा तो माहे ऑक्टोबर ते जून 2024 पर्यंत आपण टंचाई आराखडा आपला मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेला होता। त्याचबरोबर अनेक गावे आपले दुष्काळ सदृश आहेत ज्या ठिकाणी पाणी नाही अशा ठिकाणी सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी असेल किंवा इतर पाण्यासाठी असेल चाऱ्याच्या अनुषंगाने असेल मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच वेळोवेळी याचा आढावा घेतला होता आणि त्याचं काटेकोर असं नियोजन आपल्या तालुक्याचं त्यांनी करून घेतलेलं होतं। आज रोजी जर पाहिलं तर आपल्याकडे एकूण 12 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। आपला नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये पहिला टँकर सुरू होणं अपेक्षित होतं, तथापि जे आपल्याकडे जलाशय होते धरण साठे होते मग मध्यम प्रकल्प आहेत इतर छोटे मोठे आपल्याकडे बरेचसे तलाव आहेत आणि त्या ठिकाणी मान्य प्रांत महोदयांनी सुद्धा जे सार्वजनिक स्रोत आपण घोषित केलेले होते त्या सार्वजनिक स्रोत घोषित केलेल्या 1000 मीटरच्या परिसरामध्ये आपण अवैध उपसाबंदी केलेली होती। त्याचबरोबर नवीन ज्या काही विहिरी वगैरे उत्खनन असेल त्यांच्यावर सुद्धा बंदी घातलेली होती आणि त्याचं सुद्धा अतिशय काटेकोर आपण नियोजन केलेलं होतं आणि त्यामुळे आपल्याकडे आज रोजीची जर परिस्थिती पाहिली तर फक्त 12 टँकर आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये सुरू आहेत आणि त्यातही पहिला जो टँकर आपण मंजूर केलेला आहे तो 15 एप्रिल 2024 रोजी आपण पहिला टँकर मंजूर केलेला आहे। आज जे 12 टँकर आपल्याकडे चालू आहेत त्यामध्ये धोत्रे, कुसळंब, पिंपळगाव, धस, गुळपोळी, गोरमाळे, टोनेवाडी, गाताचीवाडी, भोयरे, वानेवाडी, जामगाव, टोनेवाडी, येळम या गावांमध्ये आपल्याकडे 12 टँकर सुरू आहेत। त्याचबरोबर ज्या गावांमध्ये सार्वजनिक स्रोताचा पाणी आटलेलं असेल त्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नसेल मात्र इतर काही विहिरी असतील बोरवेल असतील त्या ठिकाणी पाणी असेल असे एकूण 47 विहिरी आणि बोरवेल आपण अधिकृत केलेले आहेत आणि त्याद्वारे त्या गावांमध्ये पाणी पुरवठा त्या ठिकाणी सुरू आहे। आणखीनही आपल्याकडे 1 महिना मान्सूनचं आगमन होण्यासाठी आहे त्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियोजन आमचं केलेलं आहे। बराचसा आपला जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये धोत्रे असतील, कुसळंब आहे, त्याचबरोबर इतर जे खामगाव वगैरे गाव आहेत त्या ठिकाणी त्यांचे सार्वजनिक स्रोत पण त्या ठिकाणी आटलेले होते मात्र इतरही गावांमध्ये कुठेच पाणी नसल्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला बार्शी शहरातल्या ज्या विहिरी होत्या ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध होतं अशा ठिकाणच्या विहिरीवरून आपल्याला टँकरद्वारे पाणी पुरवठा त्या ठिकाणी करावा लागत होता। मध्यंतरी नगरपालिकेला सुद्धा त्यांच्याच विहिरीवरून पाणी घेण्याची आवश्यकता भासल्यामुळे आपण जवळपास आपल्या ज्या मंडळाधिकारी आहेत त्यांच्याद्वारे 4 ते 5 आपण पथकं गठीत करून शहरातले इतर ज्या काही विहिरी आहेत ज्यांचं शेतीसाठी आज रोजी उपयोग होत नाही असे जवळपास 10 ते 12 आपण विहिरी त्या ठिकाणी शोधून काढलेले आहेत ज्यांना मुबलक असं पाणी उपलब्ध आहे आणि त्या विहिरीवरून आज आपण या टँकरना पाणी उपलब्ध करून देतोय। इतरही काही गावांचे प्रस्ताव आणखी चालू आहेत, आमचे तलाठी असतील, मंडळाधिकारी असतील, ग्रामसेवक असतील त्यांचं सुद्धा गावावरती असेल किंवा जे काही ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा लक्ष आहे आणि ग्रामीण भागातून जेव्हा प्रस्ताव या ठिकाणी प्राप्त होतात तातडीने प्रांताधिकारी यांच्याकडून त्याच्यावरती लवकरात लवकर ते प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर केले जात आहेत। चाऱ्याचा जो विषय होता चाऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे ज्वारीचं पीक चांगलं आल्यामुळे चारा टंचाई आपल्याकडे नाही, जिल्हाबंदी आपल्याकडे चाऱ्याची जरी केलेली असली तरी आपल्या तालुक्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये चारा उपलब्ध आहे। दुसरा जो विषय आहे महत्त्वाचा दुष्काळाच्या अनुषंगाने आपण जे दुष्काळाचं अनुदान त्या ठिकाणी वाटप केलेलं होतं जवळपास 42 ते 43 हजार लोकांना आपण त्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवरती अपलोड केलेल्या होत्या मात्र आपल्या माध्यमातून त्या सर्व शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की बरेचसे शेतकरी आहेत ज्यांचं EKYC अद्याप झालेलं नाही। 15 तारखेपर्यंत आपल्याला त्याची मुदत आहे। आपल्यामार्फत मी सर्व शेतकऱ्यांना बांधवांना विनंती करू इच्छितो त्यांना आवाहन करू इच्छितो का आपलं जर आणखीनही EKYC झालेलं नसेल तर तातडीने आपण EKYC करून घ्यावं जेणेकरून आपलं जो अनुदान आहे तातडीने आपल्या खात्यावरती वर्ग होईल।